हां, तर फर्स्ट टॉपिकमध्ये लिव्हिंग वर्डच्या आपण काय काय एक्सप्लेन केलं होतं तुमच्या लक्षात येते का बघा. तर आपण त्यामध्ये सांगितलं होतं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या फर्स्ट वी हॅव सीन दी प्रॉपर्टीज. Which are properties? That is the growth, reproduction, metabolism, consciousness, cellular organization. These are the some of the important properties. बरोबर आहे. मग त्यामध्ये आपण सांगितलं होतं की growth is not a defining property. Reproduction is also not a defining property. Then we have seen that metabolism is a defining property. Consciousness is a defining property. And last, self-consciousness is also not a defining property. मग डिफायनिंग प्रॉपर्टी म्हणजे काय? दी प्रॉपर्टी विच इज प्रेझेंट 100% इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम and 0% in non-living organism. That property is called as a defining property. Okay, so here first we'll revise some of the important part of the living world and then we'll see in detail each the property of the living thing. Okay, so here first is what is life. Life is unique complex organization of molecules expressing through chemical reaction which lead to growth, development, responsiveness, adaptation and reproduction. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्यांनी फर्स्ट पॉईंट काय एक्सप्लेन केलेला आहे. तर लाईफ जे आहे इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज अ युनिक ओनली इट इज रिलेटेड टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज युनिक कॉम्प्लेक्स ऑर्गनायझेशन. इन किंगडम ॲनिमालिया वी हॅव सीन दॅट life is different in porifera, cylindrata. Body organization is different as compared to the mammalia or higher classes. So it is a complex organization of molecules. म्हणजे लाईफ हे मॉलिक्युल तयार झालेले असते. बायोमॉलिक्युल, प्रोटीन, लिपिड, कार्बोहायड्रेट. मग कॉम्प्लेक्स मॉलिक्युल लाईफ तयार झालेलं असते एक्सप्रेसिंग थ्रू केमिकल रिॲक्शन. आणि आपल्या बॉडीमध्ये म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शन तयार झालेल्या पाहायला मिळतात. त्याला आपण सिम्पल नाव दिलेलं आहे मेटाबॉलिझम. आणि त्याच्यामुळेच काय होत असते ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ पाहायला मिळते, वाढ झालेली पाहायला मिळते, डेव्हलपमेंट पाहायला मिळते. त्याची रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटला एक्सटर्नल स्टिम्युलायला तो काय करतोय रिस्पॉन्स देतोय. अँड ॲडॅप्टेशन म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम तो तिथं ॲडॅप्ट झालेला पाहायला मिळतो. फॉर एक्झाम्पल आपलं एक्झाम्पल घेतलं तर आपण आपल्या या क्लायमेटला ॲडॅप्ट झालेलं आहे. करेक्ट. पण आपल्याला एकदमच अतिशय कूल एरियामध्ये नेऊन ठेवलं काश्मीरला वगैरे तर आपण तिथे ॲडॅप्ट होणार नाही कारण ते वातावरण आपल्याला मॅच होणार नाही. सो एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ॲडॅप्टेड टू दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट. ह्याला माहिती आहे ॲडॅप्टेशन अँड रिप्रोडक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणलं की काय करणार आहे तो रिप्रोडक्शन करणार आहे. त्यामुळे आधी आपण सगळ्या ह्या प्रॉपर्टी वन बाय वन डिस्कस करूया आणि मग आपण मगाशी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे डाऊट क्लिअर करूया. तर दिस इज द फर्स्ट थिंग. हे सगळे एन सी आर टीमधलंच आहे पण वेगळं काही नाही आहे. त्यामुळे आपण पहिला पॉईंट बघितला याच्यामध्ये तो पाहिला की लाईफचे रिलेटेड. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट बघा. हिअर प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वी हॅव सीन द प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, देन सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड कॉन्शियसनेस. एन सी आर टीच्या बुकमध्ये ग्रोथ इन डिटेल दिलेला आहे आपल्याला, रिप्रोडक्शन इन डिटेल सांगितलेलं आहे, मेटाबॉलिझम डिटेल सांगितलेलं आहे. पण बऱ्याच मुलांना असा प्रश्न पडतो की एकच लाईनमध्ये सांगितलेलं आहे सेल्युलर ऑर्गनायझेशन इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी. मग काही मुलांना असा प्रश्न पडतो की सेल्युलर ऑर्गनायझेशनबद्दल काहीच स्थिती दिली नाही आणि डायरेक्ट लाईनमध्ये दिलेलं आहे आपल्याला सेल्युलर ऑर्गनायझेशन इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी. तर या ठिकाणी आपल्याला सांगायचं की सेल्युलर ऑर्गनायझेशन हे जे आपल्याला पाहायला मिळतं ते काय पाहायला मिळतं तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी. एकच मिनिट मी माईकवर लावायला विसरले. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी इथून रिपीट करते मी परत आधीचं रेकॉर्ड झालं नाही. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड कॉन्शियसनेस. त्यापैकी ग्रोथ जी प्रॉपर्टी आहे ही सगळी प्रॉपर्टी इन डिटेल आपण पुढे सांगणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे ग्रोथ डिफायनिंग प्रॉपर्टी नाही आहे. वाय इट इज नॉट डिफायनिंग प्रॉपर्टी बिकॉज नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑल्सो शोज दी ग्रोथ. हां. Reproduction is not a defining property because 100% living organism do not show reproduction. Some exceptions are there. Which exceptions? Worker bee,
इनफर्टाईल ह्युमन बिईंग, म्युल्स आर द एक्झाम्पल. म्यूल म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण खेचर म्हणतो. डॉंकी आणि हॉर्स यांच्या ब्रीडिंगमधून जे तयार झालेलं इंडिव्हिज्युअल त्याला काय म्हणायचं, म्युल्स. त्यानंतर मेटाबॉलिझम म्हणजे सम टोटल ऑफ रिॲक्शन्स ऑर बायोकेमिकल रिॲक्शन्स विच टेक्स प्लेस इनसाइड दी बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला आपण काय म्हणतोय, मेटाबॉलिझम म्हणतोय. आणि सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे काय, तर आपण सुरुवातीलाच क्लिअर केलेलं आहे, वेन दी बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज मेड अप ऑफ सेल. सेल मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. म्हणजे बॉडी त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची एका सेलनं तयार झालेली असू दे, फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामोशियम, बॅक्टेरियासारख्या ॲनिमलमध्ये, किंवा मेनी सेलनं तयार झालेली असू दे ह्युमन बिईंगसारखी, पण ती बॉडी सेलनं तयार झालेली असते. आणि दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कोणताही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेलनं तयार होत नाही. दिस इज 100% प्रॉपर्टी फाउंड इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओनली. सो इट इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी. अँड लास्ट वन इज अ कॉन्शियसनेस. एक्सटर्नल स्टिम्युलाय, मग लाईट, टेम्परेचर, विंड, कुठलाही बाहेरचा वातावरणातला घटक जर आपल्या बॉडीवर इफेक्ट करत असेल तर लगेच बॉडी त्याला रिस्पॉन्स देते. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस आणि सेल्फ कॉन्शियसनेस ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बघा, सेल्फ कॉन्शियसनेस तुम्हाला समजलं की नाही मला माहीत नाही, व्हिडिओमध्ये शिकवत असताना सेल्फ कॉन्शियसनेस फक्त ह्युमन बिईंगमध्ये पाहायला मिळतो. बिकॉज ह्युमन बिईंग इज व्हेरी वेल डेव्हलप्ड दॅन अदर ॲनिमल्स, बिकॉज वी आर द एक्झाम्पल ऑफ क्लास मॅमेलिया. डॉमिनंट अर्थवर कोण आहे आता, ह्युमन बिईंग. आपला ब्रेन सुपेरियर आहे, ब्रेन वेल डेव्हलप आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वी हॅव वेल डेव्हलप्ड ऑफ 5 सेन्स ऑर्गन्स, जे आपल्या इयर, आईज, स्किन, नोज, टंग, these all sense organs are connected to our brain. So self consciousness is the only property found in the living thing. मग विचार करा, फक्त ह्युमन बिईंगच लिव्हिंग आहे का, बाकी सगळे लिव्हिंग आहेत. मग बाकी कुणामध्ये नाही ह्युमन बिईंगमध्ये सेल्फ कॉन्शियसनेस आहे. त्यामुळे ही आपल्याला सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची प्रॉपर्टी म्हणता येईल का, नाही म्हणता येणार. आणि दुसरं एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये NCERT मधलं एक्सप्लेन केलं होतं की एखादा ह्युमन बिईंग जेव्हा कोमामध्ये जातो तेव्हा त्याचं फक्त काय चालू असतं, हार्टबीट सुरू असतं, बरोबर आहे की नाही, आणि त्याचा ब्रेन काय झाला असतो, डेड झालेला असतो. मग त्यावेळीसुद्धा आपण सेल्फ कॉन्शियसनेस तो आहे असं म्हणू शकत नाही, बरोबर आहे. मग आता इथं फक्त आपण बघितल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या प्रॉपर्टी. आता इन डिटेल आपण ह्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करणार आहोत, कोणकोणत्या प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळाल्या त्या. आता मी ह्याच्यामध्ये काही थेरॉटिकल इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला त्याच्याबरोबर सांगते. पहा इथं लक्षात घ्या सगळ्यांनी की ग्रोथ म्हणजे आपण काय म्हणतोय, इट इज इन्क्रीज इन नंबर अँड मास ऑफ सेल बाय सेल डिव्हिजन. आता प्रत्येक पॉईंट नीट काळजीपूर्वक ऐका. म्हणजे काय तर तुम्हाला लक्षात येईल की याच्यावर किती इन डिटेल MCQ आपल्याला विचारले जातात. इट इज इन्क्रीज इन नंबर, सेलचा नंबर त्या ठिकाणी वाढत असतो. अँड मास ऑफ द सेल, सेलचं साईज शेप वाढत असतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, ग्रोथ म्हणणार आहे. पण ही प्रोसेस कोणत्या स्टेप नव्हते, सेल डिव्हिजन. सेल जेव्हा डिवाइड होतो, एक सिंगल सेल डिवाइड होतो तेव्हा तो एकाचे 2 सेल तयार होतात आणि त्याचबरोबर त्या सेलचा तुम्हाला मास वाढलेला पाहायला मिळतं, शेप वाढलेला पाहायला मिळतो. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ सेल डिव्हिजन. त्यानंतर आपल्याला काय सांगायचं आहे बघा, ग्रोथमध्ये काय पाहायला मिळतं, इन प्लांट ग्रोथ कंटिन्युअस थ्रू आउट देअर लाईफ स्पॅन अँड इन ॲनिमल ग्रोथ इज ओनली अप टू अ सर्टन एज. हावेवर सेल डिव्हिजन ऑकर टू रिप्लेस लॉस्ट सेल. हे 2 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. नीट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात येईल की याच्यावर कसे क्वेश्चन विचारले जातात. त्याने काय सांगितलेलं आहे, प्लांट आणि ॲनिमल दीज आर द एक्झाम्पल ऑफ द लिव्हिंग थिंग. बट व्हॉट इज द डिफरन्स इन बिटवीन द प्लांट अँड ॲनिमल. इन प्लांट ग्रोथ कंटिन्युअस थ्रू आउट द लाईफ स्पॅन. म्हणजे प्लांट जोपर्यंत लाईव्ह आहेत अर्थवर, जमिनीवर जोपर्यंत सस्टेंड आहेत तोपर्यंत त्यांच्यामध्ये ग्रोथ पाहायला मिळते. ओके, कुठलंही प्लांट घ्या, अगदी ते ओल्ड झालं तरी त्याच्यामध्ये ग्रोथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. दॅट इज कॉल्ड ॲज अ अनलिमिटेड ग्रोथ इन प्लांट. पण इथंच मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे, प्लांटमध्ये पण परत 2 प्रकार असतात. पहा, प्लांटमध्ये रूटमध्ये, स्टेममध्ये तुम्हाला ग्रोथ काय पाहायला मिळते, नॉनस्टॉप अनलिमिटेड पाहायला मिळते. ते प्लांट डेड होईपर्यंत ती ग्रोथ पाहायला मिळते. पण 2 प्लांटचे असे ऑर्गन आपण लक्षात ठेवूया, इट इज नॉट अ पार्ट ऑफ दिस. पण तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगते. 2 एक्झाम्पल असे लक्षात ठेवूया की फ्रूट आणि लिव्ज जे प्लांटचे असतात त्याला मात्र ग्रोथ कशी पाहायला मिळते, तुम्हाला लिमिटेड पाहायला मिळते. तुम्ही कुठल्याही प्लांटचं एक्झाम्पल घ्या, मँगो ट्री घ्या. मँगो ट्रीचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर त्याचे तुम्ही लिव्ज बघितले तर ते लिव्ज काय मँगो ट्री शेवटपर्यंत ग्रो होणार आहे, मग लिव्ज ग्रो होत राहतात का, नाही. लिव्हची काय आहे, ग्रोथ लिमिटेड आहे. पर्टिक्युलर साईज लिपने अटेंड केली की ग्रोथ काय होते, स्टॉप होते. फ्रूटची ग्रोथ पण
पर्टिक्युलर साईज फ्रूटने अटेंड केली की ग्रोथ काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. पण बाकी रूट आणि स्टेमची ग्रोथ काय असणार आहे, नॉन लिमिटेड. पण आपल्याला ओव्हरऑल लक्षात ठेवायचं आहे, ॲज कम्पेअर टू द ॲनिमल ग्रोथ इन अ प्लांट इज कॉल ॲज अ अनलिमिटेड ऑर इट ऑकर थ्रू आउट दी लाईफ स्पॅन ऑफ द प्लांट. बट इन ॲनिमल ग्रोथ इज अप टू सर्टन एज. आपण ह्युमनचंच एक्झाम्पल घेऊया. आता समजा तुम्हाला माहिती आहे की 18-19 एजपर्यंत आपली ग्रोथ होत असते. म्हणजे आता तुम्ही जो अजून ते एज अटेंड करायचं आहे त्या एजपर्यंत तुम्हाला काय होणार आहे, तुमची उंची वाढणार आहे, तुमची डेव्हलपमेंट अजून होणार आहे. पण त्या एजनंतर ग्रोथ तुमची काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. म्हणजे ते एज लिमिट आलं आपल्याला. आपण म्हणूया की 20 एज हे काय लिमिट आहे. त्यानंतर तुमची ग्रोथ काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. तसंच बाकीच्या पण ॲनिमलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ग्रोथची हे 2 पॉईंट्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. प्लांटमध्ये थ्रू आउट लाईफ स्पॅन ग्रोथ होणार आहे आणि ॲनिमलमध्ये ग्रोथला काय असणार आहे, लिमिट असणार आहे. सर्टन एजपर्यंत तुम्हाला ग्रोथ झालेली पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट काय सांगितलेलं आहे बघा. बेसिकली ग्रोथ म्हणजे काय, पर्टिक्युलर तर ग्रोथची डेफिनेशन आपण बघतोय. ग्रोथ इज इन्क्रीज इन मास अँड साईज. मगाशी मी तुम्हाला सेल डिव्हिजनमध्ये सेलचा नंबर कसा वाढतो आणि त्याची साईज कशी इन्क्रीज होते हे सांगितलं. आता ग्रोथ इज द इन्क्रीज इन मास अँड साईज. ग्रोथमध्ये पर्टिक्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं. जस्ट बॉर्न बेबी तुम्ही बघितली, तुम्ही प्रत्येक दिवस जर तिला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे, त्या बेबीमध्ये प्रत्येक दिवशी तुम्हाला चेंज पाहायला मिळणार आहे. दॅट मीन्स देर इज अ इन्क्रीज इन मास अँड इन्क्रीज इन साईज ऑफ दॅट बेबी. म्हणजे त्या बेबीची काय व्हायला लागल्या, ग्रोथ व्हायला लागल्या. मी पर्टिक्युलर ह्युमनचं काय एक्झाम्पल देते, कारण ते एक्झाम्पल दिल्यामुळे तुम्हाला ते समजायला सोपं जाते. असं सगळ्या ॲनिमलमध्ये तुम्हाला ग्रोथ पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. दस नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट अल्सो ग्रो. आपण सांगितलेलं आहे की ग्रोथ ही नॉन लिव्हिंगची पण होते. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे सरफेस ॲक्युम्युलेशन ऑफ मटेरियल. म्हणजे एखादा छोटासा मातीचा आपण एक छोटीशी माती टाकली आपल्या दारामध्ये आणि परत आपण भरपूर माती त्याच्यात ओतत राहिलो तर त्या मातीचा ढीग काय होणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे सरफेस ॲक्युम्युलेशन, बाहेरून ते एक नाही लेअर वाढत जाणार आहे, ॲक्युम्युलेशन होणार आहे आणि आपण म्हणतो त्या मातीच्या ढिगाची काय झाली, ग्रोथ झाली. इथं फरक काय लक्षात ठेवायचा आहे, इन अ नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज एक्स्ट्रिन्सिक, आउटसाईडला ग्रोथ झालेली पाहायला मिळते. आणि इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज इंट्रिन्सिक, आतून ग्रोथ झालेली पाहायला मिळते. हे तुम्ही शिकलेलं आहात. ओके. लिव्हिंगमध्ये ग्रोथ कशी होते, इंटरनल, आणि नॉन लिव्हिंगमध्ये कशी होते, एक्सटर्नल. दिस आर द इम्पॉर्टंट थिंग बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. परत काय सांगितलेलं आहे, सो ग्रोथ इज नॉट अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्वेश्चन विचारला नीटला आपल्याला, ग्रोथ इज नॉट अ डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिकॉज, आणि ऑप्शन दिले तर ऑप्शनमध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे, बिकॉज इट ऑल्सो ऑकर इन दी नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट. हे त्याचं करेक्ट आन्सर आपल्याला पाहायला मिळणार आहे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज फ्रॉम इनसाइड, आणि आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रोथ इज फ्रॉम आउटसाइड. हा आपल्याला फरक या दोन्हीमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. आता बघा, हे जे पार्ट आहे हा एक एक्स्ट्रा पार्ट आहे, कारण मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत असते ज्या ज्या मुलांना इथं बसलेल्यापैकी नीटची एक्झाम द्यायची आहे त्यांनी लक्षात घ्यायचं की NCERTच्या बाहेर आपल्याला अजिबात बघायचं नाही. कारण तुमच्या लक्षात येईल ह्या 2 वर्षाच्या पिरियडमध्ये हा सिलेबस खूप व्हास्ट आहे. हा सिलेबसच परफेक्ट करायला आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे एक्स्ट्रा काहीही बघायचं नाही. पण हे जे आपण एक्सप्लेन करतोय हे तसं एक्स्ट्रा नाही आहे, पण आपल्याला हे म्हणून त्यामुळे जे बाहेरचं आहे ते मी तुम्हाला थोडंसं स्किप करते, कारण ह्या PPT आपणच बनवलेल्या आहेत. त्यामुळे जे नाही आहे ते आपण घेणार नाही. हे NCERTचा पार्ट नाही म्हणून घेतलेलं नाही, हे एवढं सगळ्यांनी लक्षात घ्या. आपला पॉईंट आता कुठला फिनिश झाला आहे, ग्रोथ. मग तुमच्या लक्षात आलं ग्रोथ म्हणजे काय. आपण लास्टला आता तुम्ही रेग्युलर कॉलेजला यायला लागल्यानंतर आपण काय करणार आहोत, एक टेस्ट कंडक्ट करणार आहोत या पूर्ण टॉपिकवर. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावर लक्षात येईल की NCERTच्या बेसवर कसे क्वेश्चन ह्याच्यावर विचारलेले जातात. ग्रोथ पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. आता आपण दुसरा पार्ट इथं बघणार आहोत, तो कुठला आहे तर रिप्रोडक्शन. आता याच्यामध्ये रिप्रोडक्शनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा, इट इज द प्रोडक्शन ऑफ प्रोजिनी हॅव्हिंग फीचर्स सिमिलर टू दोज ऑफ पॅरेंट. इट इज द प्रोडक्शन ऑफ द प्रोजेनी हॅव्हिंग फीचर्स सिमिलर टू दोज ऑफ पॅरेंट. रिप्रोडक्शन म्हणजे काय, पॅरेंट आपल्यासारखी सेम जी कॉपी तयार करतात त्याला आपण काय म्हणतोय, रिप्रोडक्शन. आता हा सेम शब्द सगळ्याला ॲप्लिकेबल होणार नाही. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत आहे रिप्रोडक्शनचे टाईप किती आहेत, 2, सेक्शुअल आणि असेक्शुअल. सेक्शुअल म्हणलं की तिथं 2 पॅरेंट आले, मेल पॅरेंट आणि फिमेल पॅरेंट.
असेक्शुअल म्हणलं की एकच पॅरेंट याला, आयदर मेल किंवा फिमेल. मग कसं असते असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जी प्रोजेनी तयार होते ती एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी असते पॅरेंटची. म्हणजे एखादी झेरॉक्स आपण मशीनमधून काढतो, त्या झेरॉक्समध्ये आणि ओरिजिनल कॉपीमध्ये काही फरक नसतो, ॲज इट इज कॉपी आपल्याला पाहायला मिळते. लाईक दॅट इन असेक्शुअल रिप्रोडक्शन एक्झॅक्ट झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादं रोज प्लांटचं तुम्ही स्टेम तुमच्या दारात लावलं, रेड रोज प्लांटचं, तर तुम्हाला जे दुसरं त्याच्यापासून येणारं नवीन झाड पाहायला मिळणार आहे ते सेम कसं असणार आहे, पॅरेंटसारखं असणार आहे, सेम रेड फ्लावर असणार आहे, कुठलंही व्हेरिएशन पाहायला मिळणार नाही. बट इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज अ व्हेरिएशन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय असतं, व्हेरिएशन असतं. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आपण आहोत. आपल्यामध्ये आपल्या दोन्ही पॅरेंटचे कॅरेक्टर असतात, मदरचे ॲज वेल ॲज फादरचे. आपण हुबेहूब झेरॉक्स कॉपी असतो का, एखाद्या फिल्ममध्ये आपण बघतो ते एंटरटेनमेंटसाठी बघतो, एखादा हिरोचा मुलगा सेम हिरोसारखा पाहायला मिळतो किंवा एखाद्या ॲक्टरची मुलगी सेम आपल्याला ॲक्ट्रेस सारखी पाहायला मिळते. रिअल लाईफमध्ये कधीही होऊ शकत नाही. बिकॉज तुम्ही सेल डिव्हिजन टॉपिक मला वाटतं शिकायचं असेल अजून, त्याच्यामध्ये बघणार आहात मिओसिसमध्ये कसं होतं क्रॉसिंग ओव्हर आणि त्या ठिकाणी दोन पॅरेंटचे क्रोमोझोम एकमेकामध्ये मिक्स होतात आणि व्हेरिएशन पाहायला मिळतं. मला हे सांगायचं यासाठी आहे इथं की इथं पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय म्हणलेलं आहे, प्रोडक्शन ऑफ द प्रोजेनी हॅव्हिंग फीचर सिमिलर टू दोज ऑफ पॅरेंट. असेक्शुअलमध्ये एक्झॅक्ट सिमिलर, बट इन सेक्शुअल नॉट एक्झॅक्टली सिमिलर. सेक्शुअलमध्ये काय होतं आहे, प्रोजेनी म्हणजे त्यांची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळतं, थोडंसं, ठीक आहे, नॉट सिमिलर. त्यामुळे याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. सेकंड पॉईंट काय सांगितलेला आहे, ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस असेक्शुअली आणि सेक्शुअली. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला जे रिप्रोडक्शन पाहायला मिळतं हे दोन प्रकारचं पाहायला मिळतं, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. हे आत्ताच आपण डिस्कस केलेलं आहे. मग नंबर ऑफ एक्झाम्पल पाहायला मिळतात आपल्याला, की जसं आपण म्हणतोय हायर ऑर्गॅनिझममध्ये तुम्हाला बऱ्याच प्लांटमध्ये सेक्शुअल असेक्शुअल दोन्ही पाहायला मिळतं, लोअरमध्ये काहीमध्ये फक्त असेक्शुअल पाहायला मिळतं. हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा, नीट पॉईंट ऑफ व्ह्यू. बऱ्याच मुलांना 12वी झाली तरी याच्या अर्थ कळत नाहीत. काय दिलेलं आहे बघा, दिस लाईन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर सेम बिकॉज दे रिप्रोड्यूस बाय सेल डिव्हिजन. काय सांगितलेलं आहे आपल्याला इथं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नीटचा अभ्यास करत असताना आपणाला त्या लाईनमध्ये लगेच आपण काय करायचं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणते हे स्वतःला क्लिक करायचं. म्हणजे जसं आपण सेकंड टॉपिक बघितला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन, त्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कोणकोणते असतात. फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया, सियानोबॅक्टेरिया, अनदर नेम ऑफ सियानोबॅक्टेरिया इज ब्लू ग्रीन algae. दीज आर द युनिसेल्युलर. फंगायमध्ये पण मी एक्सेप्शन सांगितलं होतं. ईस्ट इज अन एक्झाम्पल ऑफ द फंगाय. ऑल फंगाय आर मल्टीसेल्युलर. बघ एकमेव ईस्ट कसं आहे, युनिसेल्युलर. तर तुम्ही डोळ्यासमोर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम माना, सगळे ऑर्गॅनिझम न आणता अमिबा, पॅरामोशियम दीज आर ऑल्सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ह्याच्यासमोर आपण एकच डोळ्यासमोर आपण आणूया फॉर एक्झाम्पल अमिबा, कारण आपल्याला वी हॅव टू अंडरस्टँड दिस सेंटेन्स. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर सेम. आपण पहिली प्रॉपर्टी ग्रोथ बघितली, सेकंड बघतोय रिप्रोडक्शन. पण इथे स्टेटमेंट काय आहे, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ अँड रिप्रोडक्शन सेम आहे. सपोज दिस इज अ बॅक्टेरिया. हा बॅक्टेरिया ग्रोथ होते, या बॅक्टेरियाची वाढ होते. मग ग्रोथ होते म्हणजे काय होतं, हा बॅक्टेरिया सिम्पल त्याची ग्रोथ होते, वाढ होते आणि एका बॅक्टेरियापासून काय होतं तर दोन बॅक्टेरिया तयार होतात. ओके, म्हणजे दिस इज द सेम फेनॉमेनॉन. हिअर ग्रोथ ऑल्सो ऑकर अँड फ्रॉम वन बॅक्टेरिया टू बॅक्टेरिया आर फॉर्म, दॅट इज द रिप्रोडक्शन ऑल्सो टेक्स प्लेस. हे सगळ्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे इथं सेंटेन्स काय दिलेलं आहे आणि NCERTमध्ये वर्ड काय वापरलेलं आहे, रिप्रोडक्शन अँड ग्रोथ इज अ सिनोनॉमस इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. त्यामुळे तुम्हाला जर मिनिंग माहीत पाहिजे. इथं आपण सिम्पल वर्डमध्ये सांगितलेलं आहे, दीज आर द सेम बिकॉज दे रिप्रोड्यूस बाय दी सेल डिव्हिजन. म्हणजे एका बॅक्टेरियाचे दोन बॅक्टेरिया होणार. It is the process of cell division. It is a process of growth as well as from one bacteria to individual we obtain. It is a phenomenon of the reproduction. पण लास्टला काय सांगितलेलं आहे आपल्याला की मगाशी पण आपण बघितलं, पण मल्टीमध्ये असं होतं का सांगा बघू. आता तुम्हाला मी NCERTमध्ये हे एक्झाम्पल एक्सप्लेन केलं होतं बघा, की रिप्रोडक्शन होताना किंवा ग्रोथ होत असताना आपल्याला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये ग्रोथ सेल डिव्हिजन झालेली पाहायला मिळते. सेल डिव्हिजनच ग्रोथ होते, युनिसेल्युलर असू दे किंवा मल्टीसेल्युलर असू दे. फॉर एक्झाम्पल आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, एखादा पार्ट आपल्या बॉडीचा डॅमेज झाला,
एखादा पार्ट आपल्या बॉडीचा डॅमेज झाला, आपल्याला भाजलं, कापलं किंवा पडलो आपण, लागलं, तर काही दिवसानं ती जखम आपोआप बरी होते. तुम्ही सगळ्यांनी ऑब्झर्व केले. म्हणजे तिथं काय झालेलं असतंय, जे ऑल डेड पार्ट ऑर डेड सेल ज्या तिथं होत्या, डॅमेज सेल होत्या, त्या निघून गेल्या आणि तिथं सेल डिव्हिजन झाली आणि त्या ठिकाणी सगळ्या नवीन सेल तयार झाल्या. त्यामुळे डॅमेज पार्ट काय झाला, त्या ठिकाणी रिपेअर झाला. म्हणजे इथं सेल डिव्हिजन झाली म्हणजे आपलं रिप्रोडक्शन झालं का? नाही. त्यामुळे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सेल डिव्हिजन होऊ शकते नवीन सेल तयार करण्यासाठी, पण सेल डिव्हिजन म्हणजे रिप्रोडक्शन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये नाही. पण युनीमध्ये मात्र सेल डिव्हिजन इज अ रिप्रोडक्शन ऑर द ग्रोथ इज द रिप्रोडक्शन. असं आपल्याला व्यवस्थित हे लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावर तुम्ही जर बघितलं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स, तर त्याच्यावर नंबर ऑफ क्वेश्चन्स आपल्याला ट्विस्ट करून विचारलेले पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आपल्याला अजून एक पॉईंट पाहायला मिळतो, तो म्हणजे इथं काय केलेलं असते, संपूर्ण फेनॉमेनॉन तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला त्याच्या क्वेश्चनचं नेचरही लक्षात येईल. त्यामुळे आता क्वेश्चन डिस्कस नको करूया आपण, आधी एक्सप्लेनेशन बघूया. इन मेजॉरिटी ऑफ हायर ऑर्गॅनिझम ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट. मी जसं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, मिनिंग तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, बरीच मुलं हे स्किपच करतात म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह, पण तेच जर कळलं तर नाही आपल्याला, तर त्याचं मिनिंगच कळणार नाही. म्हणजे हायर ऑर्गॅनिझममध्ये मग ते प्लांट असू दे किंवा ॲनिमल असू दे, ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे टोटली डिफरंट फेनॉमेनॉन आहेत. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट म्हणजे टोटली डिफरंट आहे. दे आर नॉट सेम ॲज लाईक दॅट ऑफ दी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. सगळ्यांना लक्षात येते? किमान तुमच्या रिस्पॉन्स द्या मला, म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला समजते. आता फॉर एक्झाम्पल इथं पहा, हे दाखवलेलं आहे आपल्याला. हे काय दाखवलेलं आहे, दिस इज द अडल्ट वन. रिप्रोडक्शन झालं तर तुम्हाला असे यंग वन तयार झालेले पाहायला मिळतात. ग्रोथ पण प्रत्येकाची याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. पण हायर ॲनिमलमध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन हे टोटली डिस्टिंक्ट आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथं आपल्याला कन्फ्युजन नको आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, आपल्याला बघायचा आहे तो रिप्रोडक्शनचाच बघायचा आहे. काय सांगलेलं आहे बघा, मेनी ऑर्गॅनिझम डू नॉट रिप्रोड्यूस. एक्झाम्पल म्यूल्स. या ठिकाणी म्यूलची डायग्रॅम दाखवलेली आहे. इट इज द इंडिव्हिज्युअल विच इज फॉर्म ड्यू टू द ब्रीडिंग ऑफ द हॉर्स अँड दी डॉंकी. आता तुम्हाला हे पण माहीत पाहिजे बघा, रिप्रोडक्शन सेम स्पेसिसमध्ये होतं. सेम स्पेसिस म्हणजे काय, पुढे आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. डॉंकीची वेगवेगळ्या जाती असतील, त्या दीज आर द बिलॉंग टू द सेम स्पेसिस. हॉर्सच्या वेगवेगळ्या जाती असतील पण स्पेसिस काय आहे, सेम आहे. पण इथं काय झालं आहे, इंटरस्पेसिफिक हायब्रिडायझेशन झालं. दोन वेगवेगळ्या स्पेसिसचं हायब्रिडायझेशन घडून आणलं. तसं नॅचरली पॉसिबल नाही. हे कसं घडून आणलं जातं, इट टेक्स प्लेस इन द लॅबोरेटरी. आणि त्यामुळे तिथं आपल्याला वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलचं काय केलं जातं, स्पेसिसचं ब्रीडिंग करून आणलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या ठिकाणी हॉर्स आणि डॉंकीच्या मेल फिमेल गॅमेटचं फ्युजन घडवून काय घडून आणला, म्यूल. पण इथं हा प्रॉब्लेम असतो की म्यूल कधी रिप्रोडक्शन करू शकत नाही, कारण तो ऑलरेडीच कसा तयार झालेला आहे, दोन वेगवेगळ्या स्पेसिसच्या कॉम्बिनेशनमुळं. सो म्यूल इज अ एक्सेप्शन टू धिस. त्यानं काय सांगितलेलं आहे, वर्कर बी. आता आपल्याला एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणून मी तुम्हाला सांगते. सगळ्यांना आपल्याला हनीबीचं कोंब माहिती आहे, बरोबर की नाही. हनीबी कशासाठी फेमस आहे, फॉर द डिव्हिजन ऑफ द लेबर. कामाची विभागणी हनीबीकडून शिकावी माणसांना, असं बऱ्याच वेळा आपण सगळीकडे वाचतो. कारण काय असते, त्यांच्या ज्या काही ड्युटीज असतात त्या त्यांनी वाटून घेतलेल्या असतात. म्हणजे हनीबीच्या कोंबमध्ये तुम्हाला क्वीन फिमेल असते, वर्कर फिमेल असते आणि ड्रोन मेल पाहायला मिळतं. ड्रोन काय करत असतो, तर तो क्वीनला फर्टिलाइज करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे फर्टिलाइज करण्याचं त्याचं काम असते. वर्कर क्वीन काय करत असते, एग लेइंग करते. आफ्टर फर्टिलायझेशन ती काय करते, एग ले करते. आणि जी वर्कर बी असते, जिला मराठीमध्ये काम माशी म्हणतात, नावाचं जे वर्करमध्ये ती सतत बिझी असते. इनडोअर अँड आउटडोअर ड्युटीज करण्यासाठी कोण असते, वर्कर असते. मग ही वर्कर बी म्हणजे आपण एखाद्या बीला डॅमेज केलं तर आपण जी माशी चावते ती कुठली असते, बाईट करते, ती वर्कर असते. क्वीन किंवा ड्रोन कधी बाईट करत नाहीत. हे आपण एक्स्ट्रा का सांगतो, थोडंसं तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड बाकीचं माहीत असावं म्हणून आपण मी एक्स्ट्रा तुम्हाला एक्सप्लेन करते. तर याच्यामध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं, ही वर्कर बी स्टराईल असते. जी ॲनिमल किंवा जो बी रिप्रोडक्शन करू शकत नाही त्याला स्टराईल शब्द वापरतात बघा. आणि फर्टाईल म्हणजे जी ॲबिलिटी आहे रिप्रोडक्शनची, तर वर्कर तेवढी काय असते, स्टराईल असते. ती कधीही रिप्रोडक्शन करू शकत नाही. रिप्रोडक्शन फक्त कोण करतं, क्वीन आणि ड्रोन. त्यामुळं इवन लिव्हिंग असून सुद्धा ती रिप्रोडक्शन करत नाही म्हणून ती काय एक्सेप्शन आहे. आणि तिसरं काय दिलेलं आहे, इनफर्टाईल ह्युमन कपल. काही असे पॅरेंट्स असतात की ज्यांना चाइल्ड बिअरिंग होऊ शकत नाही, त्यांना आपण काय म्हणतो, इनफर्टाईल ह्युमन कपल. ते आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. हेन्स रिप्रोडक्शन इज नॉट अ परफेक्ट डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय पाहायला मिळतात, तर एक्सेप्शन्स पाहायला मिळतात. त्यामुळे रिप्रोडक्शनसुद्धा आपण काय सांगू शकतो, डिफायनिंग प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. सो हिअर वी हॅव कम्प्लिटेड आवर
फर्स्ट 2 प्रॉपर्टीज ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. ठीक आहे, परत एकदा घरी गेल्यानंतर रीड करा, म्हणजे ह्याच्यामध्ये काही डाऊट असतील तुम्हाला तर आपल्याला व्यवस्थित हे सांगता येतील. आता बघा, तिसरी प्रॉपर्टी आपण बघतोय मेटाबॉलिझम. इट इज सम टोटल ऑफ ऑल बायोकेमिकल रिॲक्शन्स टेकिंग प्लेस इनसाइड अ लिव्हिंग सिस्टीम. सम टोटल ऑफ ऑल बायोकेमिकल रिॲक्शन. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या ज्या केमिकल रिॲक्शन असतात त्या सगळ्या केमिकल रिॲक्शन जर आपण एकत्र केल्या तर त्याला आपण काय नाव देणार आहोत? मेटाबॉलिझम. सो सम टोटल ऑफ ऑल बायोकेमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस इनसाइड अ लिव्हिंग सिस्टीम इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. मग वेगवेगळ्या टाईपचे ते रिॲक्शन असतील पण सगळ्या रिॲक्शनला आपण म्हणतोय मेटाबॉलिझम. इट इज अ डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. व्हाय इट इज डिफायनिंग? कारण ग्रोथ आपण बघितली, इट इज अ नॉन डिफायनिंग. रिप्रोडक्शन वी हॅव सीन, इट इज अ नॉन डिफायनिंग. बट व्हाय द मेटाबॉलिझम इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी? याचाही आन्सर आपल्याला MCQला विचारलं जातं. तर वी हॅव सीन ऑल्सो दॅट एखादी रिॲक्शन आपण टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा कॅरी करू शकतो. प्रॅक्टिकलला आपण अशा बरेच रिॲक्शन कॅरी करतो. पहा, फॉर एक्झाम्पल सलायवा, जी आपल्या तोंडामध्ये जी लाळ आहे ती लाळ आपण जर आपल्या टेस्ट ट्यूबमध्ये घेतली आणि त्याच्यामध्ये जर आपण स्टार्च ॲड केलं किंवा असं म्हणते मी तुम्हाला आयोडीन जर ॲड केलं तर त्या ठिकाणी त्या सलायवामध्ये आयोडीन ॲड केल्यानंतर त्या ठिकाणी डार्क ब्लू कलर आपल्याला आलेला पाहायला मिळतो. म्हणजे अशाच टाईपची रिॲक्शन तुम्हाला बॉडीमध्ये पण पाहायला मिळते. तीच रिॲक्शन आपण कशामध्ये कॅरी आउट केली? टेस्ट ट्यूबमध्ये. मग ही जी टेस्ट ट्यूब आहे ती काय लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे का? इट इज अ नॉन लिव्हिंग. मग त्याच्यामध्ये जी रिॲक्शन होणार आहे ती काय आहे? लिव्हिंग आहे. समजते का बघा तुम्हाला? आपण एखाद्या टेस्ट ट्यूबमध्ये सुद्धा मेटाबॉलिक रिॲक्शन कॅरी करू शकतो, लिव्हिंग रिॲक्शन कॅरी करू शकतो. दॅट टेस्ट ट्यूब इज नॉट अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बट दॅट रिॲक्शन इज अ लिव्हिंग. आणि कुठलाही नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला लिव्हिंग रिॲक्शन पाहायला मिळते. त्यामुळे जरी टेस्ट ट्यूबमध्ये आपण रिॲक्शन कॅरी करत असलो तर ती लिव्हिंग रिॲक्शन आहे आणि इट इज ओनली ऑकर इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दॅट्स वाय इट इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी. तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन प्रॅक्टिसला येतील. पहा, वाय मेटाबॉलिझम इज कॉल्ड ॲज अ डिफायनिंग प्रॉपर्टी. आपले एकच उत्तर माहीत पाहिजे की इट ऑकर्स ओनली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इवन दो वी कॅरी आउट द reaction in a test tube but test tube is non living but reaction is a living. मग तुम्हाला त्यावेळी लक्षात येईल की पर्यायानं आपल्याला कसं उत्तर द्यायचं सांगायचं आहे. ठीक आहे, आपण इथं फक्त थेरी समजून घेऊया आधी. सो मेटाबॉलिझम इथं काय दाखवलं बघा, याच्यामध्ये डायग्राम कशी दाखवले? इट इज अ डायग्राम ऑफ सेल. सेलमध्ये न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे आणि प्रत्येक सेलमध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं? रिॲक्शन पाहायला मिळते. हे तुम्ही आधी शिकलेला आहात की मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरला सांगितलं होतं बघा. सेल जे कुठलीही आपली ॲक्टिव्हिटी बॉडीमधली, इंजेक्शन असेल, डायजेशन असेल, ॲब्सॉर्प्शन असेल किंवा आपण आता एक्सप्लेन करतो मेटाबॉलिझम असेल, हे सेलच्या आतमध्ये होतं. एव्हरी ऑर्गॅनिझम कॅरीड आउट ॲट द सेल्युलर लेवल. म्हणून या ठिकाणी कशाची डायग्राम दाखवलेली आहे? सेलची दाखवली आहे. कारण आवर बॉडी इज मेड अप ऑफ द सेल आणि प्रत्येक आपल्या बॉडीमधली रिॲक्शन ही सेल लेवलला होत असते. म्हणून या प्रत्येक सेलमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं? रिॲक्शन झालेल्या पाहायला मिळतात. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे पहा. आता इथं तेच एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला की इन व्हिवो आणि इन विट्रो आपण ह्या टर्म पाहिल्या होत्या. इन व्हिवो म्हणजे काय? तर इनसाइड द बॉडी आणि इन विट्रो म्हणजे काय? आउटसाइड द बॉडी. बऱ्याच वेळा आता तुम्हाला बायोमध्ये हे शब्द येणार आहेत, इन व्हिवो आणि इन विट्रो. त्याने काय एक्सप्लेन केलेलं आहे बघा, इकडे आधी हे लक्ष द्या. इन व्हिवो इनसाइड लिव्हिंग सिस्टीम आणि इन विट्रो म्हणजे इन सेल फ्री मीडियम किंवा तुम्ही व्यवस्थित मिनिंग लक्षात ठेवा, आउटसाइड द लिव्हिंग बॉडी. इन विट्रो म्हणजे आउटसाइड द लिव्हिंग बॉडी. नंबर ऑफ टाईम मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दोन्ही लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्ही आता इथं काय लक्षात ठेवा? इन व्हिवो म्हणजे इनसाइड लिव्हिंग ऑर्गॅनिझम एवढंच लक्षात ठेवा. त्याच्या अपोजिटला काय लक्षात राहणार? तुमच्या इन विट्रो. दोन्ही लक्षात ठेवलं तर तुमचं जम्बलिंग होत राहणार. त्यामुळे इन व्हिवो लक्षात ठेवूया. इथं काय सांगितलेलं आहे? मेटाबॉलिक रिॲक्शन कॅन बी डेमॉन्स्ट्रेटेड आउटसाइड द बॉडी इन सेल फ्री सिस्टीम. म्हणजे बॉडीच्या बाहेर काही सेल नाही आहेत, त्यामुळे सेल फ्री सिस्टीम म्हणूया. तिथं तुम्ही मेटाबॉलिझम दाखवू शकता, डेमॉन्स्ट्रेट करू शकता. आयसोलेटेड मेटाबॉलिक रिॲक्शन इन विट्रो आर नॉट लिव्हिंग थिंग बट आर लिव्हिंग रिॲक्शन. आयसोलेटेड म्हणजे काय? टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही लिव्हिंग रिॲक्शन दाखवत आहे, बरोबर आहे. आयसोलेटेड म्हणजे बॉडीच्या बाहेर सेल फ्री सिस्टीममध्ये घेत आहे टेस्ट ट्यूबमध्ये. पण त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की लिव्हिंग थिंग नाही आहे टेस्ट ट्यूब, पण रिॲक्शन मात्र 100% काय आहे? लिव्हिंग आहे. हे आपल्याला आत्ताच आपण एक्सप्लेन केलेलं मेटाबॉलिझमची प्रॉपर्टी सांगितलेली आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये काय आहे पहा, सेल्युलर ऑर्गनायझेशन. सगळ्यांनी थोडंसं स्क्रीनकडे लक्ष द्या. सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं NCERTमध्ये काहीच आपल्याला एक्सप्रेशन दिलं नाही. ओनली वन लाईन इज गिवन दॅट सेल्युलर ऑर्गनायझेशन इज अ डिफायनिंग प्रॉपर्टी. ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ वन ऑर मोर सेल.
वन सेल युनिसेल्युलर, मोअर सेल मल्टीसेल्युलर. इट इज अ डिफायनिंग फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आताच मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या ऑर्गॅनिझमची बॉडी ही कशाने तयार झाली असत्या, सेलनं तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्हाला याच टॉपिकमध्ये काही ना असाही प्रश्न पडेल, व्हायरस घेतलेत बघा आपण, व्हायरस आर असेल्युलर, दॅट्स वाय. त्या टॉपिकमध्ये नाही, सेकंड टॉपिकमध्ये आपण सांगितलेलं आहे व्हायरसेस आर असेल्युलर, दॅट्स वाय इट इज नॉट इन्क्लुडेड इन 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. पण तुम्हाला माहिती आहे का, व्हायरसची प्रॉपर्टी म्हणताना व्हायरसला ॲक्च्युली लिव्हिंगमध्ये इन्क्लूडच केलेलं नाही. आता आपण बघतोय जो हा करोना व्हायरसचा चाललेला आहे, हा व्हायरस बॉडीच्या बाहेर कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या नॉन लिव्हिंगच असते. आणि व्हेन इट एंटर इनसाइड द बॉडी, मग प्लांट असू दे, ॲनिमल असू दे, ह्युमन बिईंग असू दे, तो काय म्हणून काम करतोय, लिव्हिंग. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की व्हायरस नॉन लिव्हिंग आहे, की व्हायरसला नॉन लिव्हिंगच कन्सिडर केले. जरी आता सगळीकडे त्याचं हे चाललं असलं तर व्हायरसला पहिल्यापासून काय कन्सिडर करतो आपण, नॉन लिव्हिंग. त्यामुळे ह्याला एक्सेप्शन नाही आहेत. एक्सेप्शन असेल तर आपण त्याला डिफायनिंग म्हणणार आहे का, नाही. म्हणजे हेही लक्षात घ्या, कारण काहींना असा प्रश्न पडू शकतो की मग व्हायरस कुठं लिव्हिंग आहेत. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सेलनं बॉडी तयार झालेली. या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवलेलं चॉक हा कुठल्याही प्रकारे लिव्हिंगनं तयार झालेला नाही, किंवा डस्टर, ब्लॅकबोर्ड हे कोणत्याही प्रकारे लिव्हिंग सेलनं तयार झालेले आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ओके. अँड द लास्ट इज अ कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस मीन्स ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू सेन्स देअर एन्व्हायरमेंट अँड रिस्पॉन्ड टू एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय. म्हणजे कुठलाही ऑर्गॅनिझम एन्व्हायरमेंट सेन्स करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इथं आता समजा फार मोठा एखादा फॅक्टरी जवळ आहे आणि काय तर तिथं धूर जोरात निघाला आहे, आपल्याला लगेच त्याचा स्मेल येतो, बरोबर आहे की नाही. काय तर जायला लागलं तर स्मेल येतो, एखाद्या कुठल्या गोष्टीचं लगेच आपल्याला सेन्सेशन होतं. हे काय आपण सेन्स करू शकतो आपल्या आजूबाजूचं एन्व्हायरमेंट. आता अचानकच गरम व्हायला लागलं आपल्याला, तर आपण एन्व्हायरमेंट काय करू शकतो, सेन्स करू शकतो. अँड रिस्पॉन्ड टू द एन्व्हायरमेंटल स्टिम्युलाय. एखाद्या ठिकाणी जातोय आपण आणि एखादा कुबट किंवा असा फॉली स्मेल आला की आपण लगेच नाकाला आपल्या रुमाल लावतो, म्हणजे आपण लगेच काय केलं, रिस्पॉन्ड दिला त्या स्टिम्युलायला. ठीक आहे. लाईक लाईट, वॉटर, टेम्परेचर, अदर ऑर्गॅनिझम, केमिकल, पोल्युटंट एक्सेट्रा. अदर ऑर्गॅनिझम म्हणजे काय, आपण बसलो आहे आणि आपल्या अंगावर एखादी माशी बिशी आली की लगेच आपल्याला कळते की अंगावर काही तर आपल्या फिरते, म्हणजे आपण त्याला सेन्स केलं लगेच. टेम्परेचर वाढलेलं आहे, pH वाढलेलं आहे बाहेर, किंवा एखादा पोल्युटंट धूर बिर आत आला, तर सगळ्या गोष्टी ह्या एक्झाम्पल तुम्ही समजून घ्या. काय सांगलेलं आहे की सगळ्या बाहेरचा फॅक्टर कुठलाही आहे तो आपण सेन्स करू शकतो, त्याला इमिडिएटली आपण रिस्पॉन्स देतो. दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ दी कॉन्शियसनेस. बरोबर आहे. आणि याला आपण म्हणतोय कॉन्शियसनेस प्रॉपर्टी. यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, ऑल ऑर्गॅनिझम आर अवेअर ऑफ देअर सराउंडिंग. प्रत्येक ऑर्गॅनिझम सराउंडिंगला अवेअर आहे. साधा घरातलं कॉक्रोच एक्झाम्पल घ्या. कॉक्रोच हा फास्ट रनर आहे, तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल. मला वाटते बायो 2मध्ये तुम्ही कॉक्रोच शिकलेला पण आहात. कॉक्रोच हा नॉक्टर्नल आहे, दिवसा तुम्हाला पाहायलाच मिळत नाही. दिवसा आपण सर आडगळीची जागा जर साफ करायला घेतली तर तो पाहायला मिळतो. इट इज ॲक्टिव्ह ॲट द नाईट. पण तुम्हाला जर दिवसा काहीचं सामान बाजूला काढताना दिसला आणि आपण जर त्याला पण चावलं लागतं की आपल्याला कोणतरी आपल्या जवळ आहे दुसरं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ते फास्ट रन करतं बा. म्हणजे दे आर ऑल्सो अवेअर ऑफ देअर सराउंडिंग. त्यामुळे कुठलाही प्रिमिटिव्ह असू दे, हाय डेव्हलप ॲनिमल असू दे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असू दे, प्लांट असू दे, इट इज अवेअर ऑफ देअर सराउंडिंग. सो इट इज द डिफायनिंग प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि कुठल्याही नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रॉपर्टी नाही. फक्त कुणामध्ये पाहायला मिळते आपल्याला, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ही प्रॉपर्टी पाहायला मिळते. सो कॉन्शियसनेस इज डिफायनिंग प्रॉपर्टी. ओके. ह्युमन इज द ओनली ऑर्गॅनिझम हॅव्हिंग सेल्फ कॉन्शियसनेस. आताच मी सांगितलं वाय ओनली ह्युमन बिईंग हॅज सेल्फ कॉन्शियसनेस, बिकॉज हिज सेन्स ऑर्गन्स आर वेल डेव्हलप ॲज कम्पेअर्ड टू द अदर ॲनिमल. हिज ब्रेन इज ऑल्सो डेव्हलप ॲज कम्पेअर्ड टू अदर ॲनिमल. त्यामुळे सेल्फ कॉन्शियसनेस जो काही आहे, स्वतःबद्दल जास्त जागरूकता म्हणून आपण मराठीमध्ये, ते फक्त तुम्हाला कुणामध्ये पाहायला मिळते, ह्युमन बिईंगमध्ये पाहायला मिळते. इथं काय सांगितलं बघा, सेल्फ अवेअरनेस ऑर बेसिस सेल्फ कॉन्शियसनेस बिईंग अवेअर ऑफ ऑन सेल्फ ॲज अ डिफरंट फ्रॉम रिसेट ऑफ द वर्ल्ड दॅट इज हॅव्हिंग द एक्सपिरियन्स ऑफ बिईंग वन सेल्फ. म्हणजे टोटली ह्याच्यापेक्षा लक्षात घ्यायचं की बाकीच्यांपेक्षा तुम्हाला ह्युमन बिईंगमध्ये जास्त अवेअरनेस पाहायला मिळतो. आपल्या NCERTमध्ये दिलेलं आहे काय, तर ह्युमन बिईंगला सेल्फ कॉन्शियसनेस तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे ही प्रॉपर्टी आपल्याला कुणामध्ये पाहायला मिळत नाही, सगळ्यामध्ये पाहायला मिळत नाही. दॅट्स वाय इट इज नॉट अ डिफायनिंग प्रॉपर्टी. आता हे थोडंसं एक्स्ट्रा दिलेलं आहे, आपण फक्त आपल्या माहितीसाठी समजून घेऊया. ब्रेन डेथ इज नॉट अ सेम ॲज अ कोमा. काय सांगितलेलं बघा, कोमा इज सिमिलर टू डीप स्लीप except that no amount of external stimuli can prompt the brain to become awake and alert.
म्हणजे आपण गाढ झोपतो, मराठीत हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते अगदी मध्यरात्री म्हणूया, तेव्हा आपण एक प्रकारचं कशामध्ये असतोय, मराठीमध्ये 2 आपण शब्द वापरतो बघा, बेशुद्ध आणि शुद्ध अवस्था आणि बेशुद्ध अवस्था. मग बेशुद्ध म्हणजेच कोमा म्हणायचं. मग आपण जेव्हा डीप स्लीपमध्ये असतो तेव्हा आपण कोमामध्ये असल्यासारखं असतो. फक्त फरक काय, कोमामध्ये असणाऱ्या माणसाला जरी तुम्ही पिण्याने टोचलं तर तो काही रिस्पॉन्स देणार नाही. पण डीप स्लीपमध्ये आहे आणि आपण त्याला जर टोचलं तर तो जागा होणारच का नाही, किंवा त्याला हलवलं अरे उठ 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 म्हणलं की ते उठणारच का नाही. एक्सटर्नल स्टिम्युलाई अप्लाय केला. कोमातल्या माणसाला किती पण हलवलं, किती प्रेयर केला उठ बाबा, तर तो उठायचं तेव्हाच उठणार. किंवा शक्यतो कोमामध्ये गेलेले माणसं रिकवर होत नाहीत. आपण सिरियलमध्ये वगैरे बघतो एंटरटेनमेंटसाठी 10-10 वर्ष 2-2 वर्ष कोमामध्ये जातात आणि पद हे होतं, तसं रिअल लाईफमध्ये होत नाही. तर इथं त्यांनी काय सांगितलं आहे, कोमा इज लाईक द डीप स्लीप. दोन्हीमधला फरक काय, डीप स्लीपमध्ये एक्सटर्नल स्टिम्युलाई कोण त्याला जागा करू शकतो, कोमामधला जागा होऊ शकत नाही. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, हावेवर द पर्सन इज अलाइव्ह अँड रिकव्हरी इज पॉसिबल. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, पण कोमामध्ये पर्सन लाईव्ह असतो आणि रिकव्हरी इज पॉसिबल. भले ते 2-3% का असेना, पण काहींची रिकव्हरी पण आपल्याला झालेली पाहायला मिळते. ब्रेन डेथ म्हणजे काय बघा, ब्रेन डेथ इज ऑफन कन्फ्यूज विथ अ पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट, बट दीज कंडिशन्स आर नॉट द सेम आयदर. हा आपल्या NCERT मधला पार्ट नाही, एक इंटरेस्ट आपल्याला असतो म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करते. त्यांनी काय सांगितलेलं आहे, कोमामध्ये गेलेल्या व्यक्तीचा ब्रेन डेड झालेला असतो, पण हार्टबीट सुरू असतात म्हणून आपण त्याला लाईव्ह म्हणतो आणि त्याला आपण काय केलेलं असते, ॲडमिट करून ठेवलेलं असते. आता इथं त्यांनी काय सांगितलं बघा, तुम्हाला ह्याचं मिनिंग व्हेजिटेटिव्ह स्टेट वगैरे म्हणजे काय, पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट मीन्स पर्सन हॅज लॉस्ट हायर ब्रेन फंक्शन. व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे त्याचे ब्रेन फंक्शन सगळे लॉस झालेले असतात. म्हणजे मी मागा सांगितलं, पिन टोचली तर तो तुम्हाला रिस्पॉन्स देणार नाही, तुम्ही त्याला हाका मारला तर तो रिस्पॉन्स देणार नाही. म्हणजे सगळे त्याचे फंक्शन काय झाले आहेत, लॉस झाले आहेत. ठीक आहे. बट देअर अनडॅमेज्ड ब्रेन स्टेम स्टील अलाउज इसेन्शियल फंक्शन लाईक हार्ट रेट अँड रेस्पिरेशन टू कंटिन्यू. 12वीला तुम्हाला टॉपिक आहे बघा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. त्यामध्ये तुम्ही बघणार आहात की हार्टबीट असते ना आपली, फॉर 1 मिनिट 72 टाइम्स ऑफ हार्टबीट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मिनिटाला 72 वेळा आपलं हार्टबीट होतं. स्टेटस्कोपनं आपण ते चेक करू शकतो. तर हे हार्टबीट ब्रेनला कनेक्ट झालेलं असते. त्यामुळे त्या माणसाचा ब्रेन डॅमेज झाला आहे म्हणतो आपण, पण हार्टबीटचं चालू आहे, म्हणजे तो पार्ट त्याचा ब्रेनचा काय आहे, चांगला आहे. रेस्पिरेशन जो फेनॉमेनॉन आहे तो सुद्धा कोण कंट्रोल करतं, आपला ब्रेन. बघा इथला मानेचा पार्ट जो आहे मेडुला ऑब्लॉंगेटा, हा मेडुला ऑब्लॉंगेटा पार्ट जो आहे तो आपलं रेस्पिरेशन कंट्रोल करतो. त्यामुळे एखाद्या माणसाचा जोरात तिथं जर मार लागला तर त्याचं लगेच रेस्पिरेशन काय होतं, स्टॉप होतं, त्याचा डेथ होतो. म्हणजे हार्टबीट आणि रेस्पिरेशन ह्या 2 महत्त्वाच्या फिजिओलॉजिकल प्रोसेस कुणाच्या कंट्रोलमध्ये आहेत, ब्रेनच्या. आणि आपण म्हणताना काय म्हणलेलं आहे, ब्रेन डेड आहे. मग कसं कन्फ्युजन आहे बघा, ब्रेन डेड आहे पण रेस्पिरेशन आणि हार्टबीटचा फेनॉमेनॉन कंट्रोल करणारे ब्रेनचे पार्ट काय आहेत, लाईव्ह आहेत. ते जर डेड झाले असेल तर माणूस तिथंच काय झाला असता, डेड म्हणून आपण गृहीत धरला असता. हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, म्हणजे माहीत असावं कशामध्ये होतं, कोमामध्ये पाहायला मिळतं. अँड काय सांगितलं, पर्सन इन अ व्हेजिटेटिव्ह स्टेट. व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणजे काय, बाकी सगळे फंक्शन स्टॉप, फक्त रेस्पिरेशन हार्टबीट चालू. इज अलाइव्ह अँड मे रिकवर टू सम डिग्री गिवन टाईम. ब्रेन डेथ मीन्स द पर्सन हॅज डाईड. ॲक्च्युली बऱ्याच ठिकाणी आपल्याला 99 केसमध्ये काय पाहायला मिळतं, ब्रेन डेड झाला की माणूस हा डेडच मानला जातो किंवा तो फारसा रिकवर होत नाही. पण अगदी एखाद्या दुसऱ्या केसेस आपल्याला अशी पाहायला मिळू शकते की तो काय झालेला आहे, रिकवर झालेला आहे. तर हिअर वी हॅव फिनिश आवर important properties of the living organism, that is the growth, reproduction, metabolism, cellular organization, consciousness and the self consciousness. प्रत्येकाचं मीनिंग समजून घ्या, फरक समजून घ्या, कारण तो समजला तरच आपल्याला काय होणार आहे, यावरचे क्वेश्चन्स नीट आणि व्यवस्थित समजायला सोपे जातील. ठीक आहे. हिअर विल स्टॉप अँड नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम विल सी इन नेक्स्ट लेक्चर.